नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आताची मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी आताची मोठी बातमी। सरकारने जाहीर केला हा नियम। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, या बदलामुळे सध्या अत्यंत कमी पेन्शनवर जगणाऱ्या लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण होईल। विशेषतः EPS 95 योजनेअंतर्गत येणाऱ्या वृद्धांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। EPFO पेन्शन वाढीची आवश्यकता। मित्रांनो, सध्या अनेक पेन्शनधारकांना EPS 95 अंतर्गत फक्त 1000 रुपये मासिक पेन्शन मिळत आहे। महागाईच्या या काळात इतक्या कमी रकमेवर जगणे अत्यंत कठीण झाले आहे। म्हणूनच पेन्शनधारक बऱ्याच काळापासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत होते। ही मागणी गांभीर्याने घेत सरकारने किमान पेन्शन 3000 रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामुळे 6 लाखाहून अधिक वृद्ध पेन्शनधारकांना फायदा होईल। EPFO पेन्शन वाढीचा अर्ज ऑनलाईन। मित्रांनो, पेन्शनसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येतो। ऑनलाईन अर्जासाठी EPFOच्या वेबसाईटवर जाऊन सदस्य पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि फॉर्म 10D भरावा लागेल। ऑफलाईन अर्जासाठी EPFO कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा लागेल। अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील। EPFO पेन्शन वाढ योजना। मित्रांनो, EPFOने 1995 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना सुरू केली, जी EPS 95 म्हणून ओळखली जाते। या योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांना नोकरीतून निवृत्तीनंतर नियमित पेन्शन देऊन त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा होता। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे। कर्मचाऱ्यांचा मूळ पगाराचा आणि महागाई भत्त्याचा एक विशिष्ट भाग पेन्शन फंडात जमा केला जातो आणि 58 वर्षाच्या वयानंतर त्यांना मासिक पेन्शन मिळू लागते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।